मराठी पत्रकार म्हणून आपण अनेक नेत्यांवरती ना एक जबाबदारी टाकत असतो. म्हणजे राज ठाकरे आले म्हणजे ते कडाडणारच किंवा समाचारच घेणार कोणाचा ना कोणाचा. आणि तो एवढा कॉमन शब्द होऊन जातो की छोट्यातला छोटा नेता सुद्धा कडाडतो आणि प्रत्येक जण कडाडतच असतो. म्हणजे किंवा एखादी गोष्ट ताशेरे ओढले, ताशेरे ओढली जातात, खडाजंगी होते सतत. म्हणजे एकमेकांशी तुम्ही चर्चा जरी केली तरी ती खडाजंगीच होते प्रत्येकाच्यामध्ये. म्हणजे ती एवढी जबाबदारी होऊन पडते की सगळेजण त्यांचे एक इमेजेस आपण तयार करून ठेवतो आणि त्यांना पण त्या इमेजमध्ये अडकावं लागतं. त्यांना सॉफ्ट बोलताच येत नाही अजिबात कुठल्याही याच्यामध्ये. आणि त्यामुळे प्रत्येक जण कसा काय कडाडत बसतो मला तेच समजत नाही. आणि खूप कॉमन हेडलाईन झालेली आहे ती. पण तरीसुद्धा मला मला माझं स्वतःचं लर्निंग असं होतं जेव्हा आम्ही मुंबई तक सुरू केलं त्यावेळेस मला अनेक जण सांगत होते की पॉलिटिकल कॉन्टेंट कोणी बघत नाही मराठीमध्ये. पण आश्चर्याची गोष्ट तीच आहे की जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळेस फक्त पॉलिटिकल कॉन्टेंटच आम्ही करत, कारण महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे काही होत नव्हतं. तर त्याच्यातनं असं लक्षात आलं की त्याचा एक व्ह्यूअर वेगळा आहे मराठीमध्ये. अनेकदा या गोष्टी मराठी पत्रकारितेमध्ये सुद्धा आपण दूर ठेवून देतो की अरे हे कोण बघणार नाही, डिजिटल म्हणजे एंटरटेनमेंटसाठीच किंवा सिनेमा आणि नाटक वगैरेच बघतील वगैरे. पण तसं काही गरजेचं नाही आहे. तर ते प्रयोग कुठेतरी होत राहिले पाहिजे आणि त्याच्यातच त्या गोष्टी जातील. जे नवीन शब्द शोधण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी होत राहिली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण अडकून जातो की आपल्याला समजतच नाही की कशा पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने पण ती बातमी मांडू शकतो त्याच्यामध्ये.